नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा मी व्हिडिओ हा तयार केलेला आहे तमाम त्या विद्यार्थ्यांसाठी जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, जे विद्यार्थी JEE ची तयारी करतात, जे विद्यार्थी नीटची तयारी करतात, जे विद्यार्थी CETची तयारी करतात, जे विद्यार्थी अदर प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतात, जसे की MPSC असेल, UPSC असेल, तलाठी भरती असेल, पोलीस भरती वगैरे असेल, त्याच्यानंतर पोलीस पटील असेल एक्सेट्रा, ज्या ज्या काही एक्झाम्स विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या कॉलेज लाईफमध्ये, आपल्या सिनियर लाईफमध्ये जेव्हा तुम्ही देतात, तर तेव्हा एक गोष्ट आवर्जून माझी लक्षात ठेवा. आजपर्यंत विद्यार्थ्यांनी प्लॅनिंग हा विषय केलेलाच नाहीये. तो प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. आज आपण प्रत्येक वेळेला कितवीचे बुक्स लर्न करतो, आपण 5वी पासून तर ते 10वी पर्यंतचे सगळे बुक लर्न करतो, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये मराठी असेल, त्याच्यामध्ये गणित असेल, त्याच्यामध्ये विज्ञान असेल, त्याच्यामध्ये SST असेल, यासारख्या वेगवेगळ्या विषयाची तयारी आज आपण करतोय. जर हेच त्या काळामध्ये केलं असतं तर खूप चांगलं ब्राईट फ्युचर झालं असतं सर. इट्स ओके, काय हरकत नाही. गेलेली वेळ आपल्याकडून गेली ना वेळ, तर आपल्या पुढच्या पिढीला येऊ नये ना. या दृष्टिकोनातून हा एक छोटासा व्हिडिओ मी विद्यार्थी आपल्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न केला. बरेच विद्यार्थी आता माझ्या क्लासेसमधून असेल किंवा माझ्या प्रेमासेसमधून असेल किंवा मी जिथं कुठं शिकवलेलं असेल त्या माध्यमातून असेल, आजपर्यंत मी एक 10वी पर्यंतचा क्लास चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग 10वी पास आउट होऊन विद्यार्थी जे माझे बाहेर गेलेले आहेत, मग त्याच्यामध्ये नॉन सेमीचे विद्यार्थी असतील, सेमीचे विद्यार्थी असेल, कॉन्व्हिनियंटचे विद्यार्थी वगैरे असेल, असं काही नाहीये. ऑल दी स्टुडंट्स हॅव्हिंग देअर द इक्वल मेजरमेंट ऑर ऑल दी स्टुडंट्स हॅव्हिंग देअर द इंटेलिजन्स गुड. मग आम्ही नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांना वेगळं कन्सिडर करतो. अरे काल परवाचं झालेलं एक उदाहरण जर तुम्हाला सांगायचं असेल की नॉन सेमीचा विद्यार्थी जर 91-92% घेऊन जर तो सायन्समध्ये फॅकल्टीमध्ये प्रवेश घेऊन जर तो चांगले मार्क्स घेत असेल, तर मग तुमच्यामध्ये ॲबिलिटी आहे ना. तुम्ही तरुण आणि युवा पिढी काय करतायत, जास्तीत जास्त प्रमाणात मोबाईलचा वापर करतायत. इट्स ओके, ठीक आहे, काळाची गरज आहे, मला मान्य आहे. पण एक्सेसिव्ह यूज ऑफ दॅट मोबाईल फोन इज अ डेंजरस टू युअर द लाईफ ऑर युअर द फ्युचर. जास्त प्रमाणात जर आपण व्हिडिओचा वापर केला तर काय करतील. आज मी किंवा माझ्यासारखे बरेच काही पालक त्रस्त आहेत. त्याचं मेन कारण म्हणजे यूज ऑफ द मोबाईल फोन ऑर सेल फोन्स. जास्त प्रमाणात त्याच्यावरती जर आपण टाइम युटिलाइज केलं तर तुमचं करिअर काय बनेल. जसे की तलाठी एक्झाम, फॉर एक्झाम्पल तलाठी भरती जर जानेवारीमध्ये आली तर विद्यार्थी काय करतो, सर जानेवारीमध्ये तलाठीची भरती आली तर बिफोर 1 to 2 months they are start their the study. No, this is not possible. We have to achieve your the get success. हे नाही ना शक्य. मग यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्री प्लॅनिंग करावं लागेल. आणि ती प्री प्लॅनिंग आज तुमच्याकडून नाही झाली, येणाऱ्या सर्व पिढींसाठी, येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, येणाऱ्या सर्व पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी आवर्जून ही करावी. म्हणून यासाठी काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, नाहीतर बऱ्याच वेळेला अशी एक कन्सेप्ट मी पाहिली असेल की एखादा चित्रपट पाहिला, एखादी TV सिरियल्स वगैरे पाहिली, एखादा इव्हेंट्स वगैरे पाहिला, यूट्यूबवरती एखादा मोटिवेशनल व्हिडिओ पाहिल्यानंतर काही सेकंद त्या विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये सेम तोच ॲक्टिंग करणारा व्यक्ती आपल्या बॉडीमध्ये येतो. फॉर एक्झाम्पल सलमान जर चांगल्या पद्धतीने फाईट करत असेल, फॉर एक्झाम्पल XYZ मोटिवेशनल स्पीकर जर चांगल्या प्रमाणे स्पीक करत असेल की एक चायवाला क्या कर सकता है, त्याच्यानंतर एक छोटा मोठा व्यवसायवाला काय करू शकतो, इट्स ओके, नाउ यू विल टेक देअर द बेनिफिट. त्याचा एक फायदा तुम्ही आवर्जून घ्या. पण तुम्ही कुठपर्यंत घेतात विद्यार्थी मित्रांनो, काही क्षणार्धापुरता 1 ते 2 तासापुरता. मग सहज एखादा विद्यार्थी येतो, सर यार मेरे को आपके जैसा बनना है सर, मुझे वो XYZ टीचर्स की तरह बनना है सर, मुझे वो मोटिवेशनल स्पीकर की तरह बनना है. इट्स ओके, व्हाई नॉट. एव्हरीवन पर्सन्स हॅव्हिंग देअर द ॲबिलिटी टू डू दिस ऑल दीज थिंग्स. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी ॲबिलिटी भरलेली आहे. मग त्या क्षणाचं तुम्ही सोनं करा विद्यार्थी मित्रांनो. प्लीज डोंट वेस्ट युअर टाईम. जर आता नाही तर फ्युचरमध्ये कधीच नाही. आज पूर्ण जी युवा पिढी आहे, जी तयारी करणारी आहे 11वी-12वी पासून कॉम्पिटिटिव्ह एक्झामची, त्यामध्ये खूप झाले एक 25 ते 30% विद्यार्थी चांगली मेहनत लावून करतात. रिमेनिंग स्टुडंट्स दे आर व्हल्गर लाईक डू देअर द लाईफ और लिव्हिंग देअर द लाईफ व्हल्गर लाईफ. They have continuously using the cell phones, they are continuously using the other type of social media channels. That's why many persons having the life destroy. मग प्री प्लॅनिंग करावं लागेल ना तुम्हाला. यासाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आपल्या नवीन
संकल्पना त्यामध्ये यूज करावं लागेल. जसे की मराठीसाठी तुम्ही चांगल्या पद्धतीने ग्रामर टेक्स्टबुक यूज करा, तुम्ही गणितासाठी बेसिक कन्सेप्ट वगैरे यूज करा, त्याच्यानंतर SST वगैरे असेल, इतिहास, भूगोल, रोज वर्तमानपत्र वाचा, त्याच्या काही नोट्स वगैरे तयार करून घ्या आणि हे तुमच्या फ्युचरला नक्कीच यूज पडेल. आणि शक्यतो होईल तेवढं पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, जोपर्यंत तुमचं लाईफ सेटल होत नाही आहे, जोपर्यंत तुमचं चांगल्या पद्धतीने करिअर होत नाही आहे, तोपर्यंत प्लीज डू अहेड और गो अवे फ्रॉम द सोशल मीडिया चॅनल्स. सोशल मीडियाच्या चॅनलपासून खूप दूर राहण्याचा प्रयत्न करा. मोबाईलचा वापर अत्यंत कमी प्रमाणात करा, तर येणाऱ्या पिढीसाठी आपली जीवन सुकर होईल. आज बघा ना, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये बघा, आज परभणी जिल्ह्याची परिस्थिती बघा, आज इतरत्र जिल्ह्याची परिस्थिती बघा. आज आपण काल परवाच इतिहास जर बघितला असेल तर नीटच्या साधारणतः 22 ते 23 लाख विद्यार्थी परीक्षा देत आहेत आणि साधारणतः आपल्या पूर्ण भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर त्याच्या तुलनेमध्ये 5 ते 7% जागा आहे. मग 95% स्टुडंट्सनी करायचं काय? मग ही जर परिस्थिती आजची असेल तर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये ही परिस्थिती किती बदलेल याचा विचार करा. तीच कंडिशन्स आता काल परवा पोलीस पाटलाची पण भरती झाली, काल परवा परत एक नवीन आता पोलीस भरतीची पण तुम्ही ॲड बघितली असेल तर साधारणतः आपल्या जिल्ह्यामध्ये 12,020 फॉर्म आलेले आहेत आणि त्यापैकी जागा भरायच्यात 114 ते 120 पर्यंत जागा भरायच्यात. हाऊ इट इज पॉसिबल? तुम्ही कसे क्रॅक करणार आहात याची तयारी विद्यार्थी मित्रांनो कृपया मेहनतीने, प्रामाणिकपणाने, इमाने ईदबारे तुम्ही वाचन करा. इमाने ईदबारे तुम्ही सगळ्या टेक्स्टबुक्सचे छान पद्धतीने नोट्स काढा आणि डेली वर्तमानपत्र वाचून तुम्ही न्यूज चॅनल्स बघण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची फ्युचर लाईफ सक्सेस होण्यासाठी काहीही अवधी लागणार नाही आहे. आलं लक्षामध्ये? तर यासाठी सर्व विद्यार्थ्यांना, तमाम युवा पिढींना, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवा सगळ्या पिढींना, युवा सगळ्या वर्गांना माझी आणि माझ्या सर्व टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी आपला केशवराज कृपा कोचिंग क्लासेसचा संचालक या नात्याने मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो माझ्या सर्व तमाम नवीन पिढींना चांगल्या पद्धतीने यश, समृद्धी आणि सुख लाभावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.